तिने एवढं प्रेमाने बनवले तर खाऊन घे ना, उगाच तिला वाईट वाटेल. भाऊ मला नूडल्स आवडत नाहीत, मी नूडल्स खाणार नाही. अरे तूच तर आपल्याला बोलला होता. ए पण तू का ठरवतीयस मला काय आवडतं काय नाही आवडत? तू प्लीज माझ्यासाठी सगळे डिसिजन्स घेणं बंद कर. अशू असं काय बोलतोयस रे तिला? हा अहो त्याला नाही आवडत आहे ते, तर मग कशाला खाईल? आणि हिने सुद्धा स्वतःच्या मनाने कशाला बनवायचं? राहू दे, मला माहीतच होतं असंच काहीतरी होणार आहे, म्हणून मी आधीच आशूच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली होती. पण आता या नूडल्स फुकट जाणार, त्याच्यापेक्षा तूच खाऊन टाक. नाही फुकट नाही जाणार. मी खाणार नूडल्स. अरे बरेच दिवसात मी नूडल्सच खाल्ले नाही. दे मला नूडल्स दे. मला पण चालतील, मी पण खाल्ले नाही. मला तर आवडतात, मला पहिले. तुला नाही मिळणार. मी आलोच हा जरा. हॅलो, आई मी येतेच. कीर्ती खाऊन जा ना. नूडल्स राहू दे. चल रे टिंगू. मांजा ती गँग इकडे कशाला आली? जिजू ते शिवाला भेटायला आले होते. काही काम आहे? नाही असंच आलं होतं. नाहीये ना म्हणी का? आहे काम आहे. सुहास तुम्ही इथे काय करताय? ताई ताई अगं ते शिवाला भेटायला आले होते, तिलाच बोलवत होतो. आणि फक्त भेटायला नाही, आम्ही तिचा आवडते पदार्थ पण घेऊन आले. तिच्या आवडीचे पदार्थ? मॅडम इथे आम्हाला नूडल्स खाऊ घालतायत आणि तुम्ही तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन आलाय? ताई तुम्ही शिवाला बोलवाल काय? आम्हाला भेटायचंय तिला आणि जायचंय लगेच, कारण का गॅरेज वरती कामं पण आहेत. ती तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये. खूप कामं आहेत तिला, बिझी आहे ती, नाही येऊ शकत. निघा इथून. ऐक ना ताई, लग्नानंतर पहिल्यांदा आलेत ते आणि लांबून आलेत, भेटू दे ना प्लीज. तू काय चमचा आहेस यांचा? नाही ते कमी आणि तू जरा जास्तच बोलतोयस. किट्टू डार्लिंग, कपडे व यांचे कसे रे? काय दिवाळी आहे? नाही कंदील बनून का फिरताय? ताई शिवाला बोलवाल काय तुम्ही? म्हणजे आम्हाला पण गॅरेजवर कामं होती, प्लीज बोलवा ना. तू लांब उभं राहून बोल जरा. आणि काय आणलंय ते पिशवीत? जास्त काही नाही आणलंय, पण शिवाचे ना आवडते सगळे पदार्थ आणले. म्हणजे शेंगोया, वडा उसळ, तिखट पुऱ्या, असे शिवाचे सगळे आवडते पदार्थ आणलेत आम्ही. हे असे पदार्थ पण असतात, खाता तुम्ही? हो, आणि आपला जो स्टेफनी आहे ना, एक नंबर जेवण बनवतो. एकदा खाल्लं ना तर बोटच चाटत बसायला. ए टिप्पर दाखवते ना, दाखव. हे घे. हे बघा. अहो ताई काय केलं तुम्ही? सांडलं ना ते सगळं. मग काय झालं? हे असं घाणेरडं अन्न आम्हाला खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन आहे का तुमचा? कुठे बनवलं असेल हे जेवण काय माहिती. किती घाणेरडा वास येतोय त्याला. हे असं अन्न मी माझ्या घरात घेऊ का? नाही. निघायचं इथून, चला निघा. अहो ताई असं काय बोलताय?
हे सगळं चांगल्या जागेत बनवतो आम्ही. आपल्या गॅरेज मध्ये बनवलं हे सगळं. काय गॅरेज मध्ये? किट्टू डार्लिंग, अगो कुठल्या घाणेरड्या हाताने बनवलं असेल माहित नाही. नाही 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 त्यात ते गॅरेज. नको बोलूस. हे बघा, गॅरेज येते आमचं, घरच येते आमचं, तिथे आम्ही काम करतो. आणि पुढच्या वेळी तोंड सांभाळून बोला. एक तू बोलताना जरा विचार कर, कळलं ना? ताई ताई ऐक ना, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. पहिल्यांदा आले त्यांना भेटू दे, तर पुन्हा नाही येणार. झाली वकिली करून बंद झाली असेल तर गप्प बस. आणि हे असलं घाणेरडं अन्न आपल्या घरात घेऊन काय आजारी पडायचं आपल्याला? मूर्ख. काय बघत काय बसलाय माझ्या तोंडाकडे? कळत नाही का तुम्हाला? नाही, तुम्हाला असं कळणारच नाही. तुम्हाला ना धक्के मारून हकलवून द्यायला पाहिजे इथून. गेट कोणी ओपन ठेवलाय? वॉचमॅन सुहास. वॉचमॅन, वॉचमॅन, निघा निघा तुम्ही. अरे वाट कसली बघताय? चला निघा निघा. जिजू ऐका ना, जिजू त्यांना एकदा भेटू द्या. खूप लांबून आले होतो. मला काही फरक नाही पडत. आणि एवढंच जर तिला भेटायचं असेल ना तर घेऊन जा तिला तुमच्या बरोबर. आणि घाला काय खायला घालायचे ते. आणि तुला जर जास्त पुळका असेल ना तर तूही गेलास तरी चालेल. तुझी या घराला काही गरज नाही येत असही. ताई काय बोलतेस तू? हे अहो त्याला काही बोलू नका ना. आम्हाला फक्त 5 मिनिटं शिवायला भेटू दे, मग जातो ना आम्ही. प्लीज ना काकू. काकू? काकू कोणाला बोलतोस? काकू दिसते मी? सुहास. वॉचमॅन, वॉचमॅन. शिवा, आशू, छकुल्या, शिवा, निघा म्हटलं ना. छकुल्या, शिवा. तोंड बंद कर. निघा इथून. हे काय चाललंय? शिवा, हे काय आहे सगळं? आई मी सांगते, ह्या लोकांचा आपल्याला हे असं घाणेरडं अन्न खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन होता. नाही, या खोटं बोलताय. आम्ही तुझ्यासाठी बनवलेला पदार्थ ह्यांनी फेकला. हे तू केलंयस कीर्ती? आई अगं, हे अन्न खूप घाणेरडं आहे. खूप घाणेरडा वास येतो याला. कोणी खाल्लं असतं तर जीव गेला असता त्याने. कीर्ती, तू काय बोलतेस कळतंय तुला? काही चुकीचं बोलत नाहीये मी. आणि कुणीही काही आणून देईल, आपण खाणार आहोत का? तू खाणार आहेस? हे बघ कीर्ती, तुला खायचं नसेल तर नको खाऊस. आणि कुणी काय आणलंय ते महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे काय भावना आहेत ना ते जास्त महत्वाचे आहे. फूड पॉइझनिंग झालं तर भावनेचं काय करणार आहोत आपण? जीवापेक्षा भावना महत्वाच्या आहे. कुठल्या हाताने बनवलं असेल, कुठल्या पाण्यात बनवलं असेल काय माहित. त्यात हे लोक म्हणतात की हे अन्न त्यांनी गॅरेज मध्ये बनवलंय. शी आई, अगं आपल्या घरात किती हायजीन पाळलं जातं, यांना काही माहिती आहे का याच्याबद्दल? 10 दिवस झाले तिला घरात येऊन. हिलाच काही माहिती नाही. यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहोत आपण? काहीही असो कीर्ती, अन्न सांडणं हा अन्नाचा अपमान असतो. आणि आपणच अन्नाची किंमत नाही केली तर कसं चालेल?
सॉरी आई, चुकलंच माझं. पण आई मी फक्त काळजीपोटी केलं ग. हे असं घाणेरडं अन्न खाऊन कुणी आजारी पडलं तर? त्यात भाऊंना तर आत्ताच माइल्ड अटॅक येऊन गेलाय ना. ते आजारी पडलं तर काय करणार आहोत का आपण? नाही तसं नाहीये. आणि हे एकदम चांगलं. ते चांगलं असेल पण तुमच्यासाठी. कसं आहे, बऱ्याचदा तुम्हाला एखाद रात्रीचं शिळ अन्न खायची सुद्धा सवय असेल ना. आता समजा हे अन्न आम्ही खाल्लं आणि आम्हाला ते पचलंच नाही तर आजारी पडलो तर काय करणार ना. म्हणून हे जे झालं ना ते बरंच झालं अगं. पण अन्नाचा अपमान झालाच ना. हे बघ, आम्ही वस्तीत राहत असलो तरी आम्ही व्यवस्थित राहतो. जेवण चांगलंच होतं तिथे. तिथेही स्वच्छता असते आणि कुणाला आवडणार नाही चांगलं जेवण जेवायला. पण त्यात ना प्रेम आणि आपुलकी असते. जी आत होती. आणि मी खात्रीने सांगू शकते की या अन्नामुळे कुणाला त्रास होणार नाही. हो ना. हे बघा, तुम्ही हो तर खाऊन बघा, तुम्हाला कळेल. आम्ही फक्त शिवाला भेटायला आलो होतो आणि हे घ्यायला आलो होतो. अरे मग जा ना, तिला घेऊन बाहेर जा. काय खायला घालायचं ते घाला. एक काम करा, आमच्या गार्डन मध्ये बसा. खूप मोठं आहे आमचं गार्डन. तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि बसा बिंदास. एक काम करू, आम्ही नंतर ते गार्डन धुवून घेऊ. काही प्रॉब्लेम नाही. कीर्ती, काय चाललंय तुझं मगासपासून? काहीही बोलतेस. अगं, आपल्या शिवाचे मित्र आहेत ते. काही कळतंय का तुला? मला एक कळत नाहीये, तुम्ही सगळे मलाच का बोलताय? अरे यांच्या जेवणाने आपण जर आजारी पडलो तर काय करणार आहोत आपण? भाऊ आजारी पडले तर आई तुला चालणार आहे? नाही, तू फक्त हो म्हण. तुला मान्य असेल ना तर मी आता यांची हात जोडून माफी मागते. तू बोल ना. बघितलं, माझ्या आईला सुद्धा हे मान्य नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर त्या शिवाला भेटायचं असेल ना तर तिला घेऊन बाहेर जायचं. इथे थांबायचं नाही. सीताई, कीर्तीने हे फक्त काळजीपोटी केलं. ह्या उपर मला काहीही बोलायचं नाही. आशू, तू तरी. अगं शिवा, तू चिल मार यार. म्हणजे आम्ही तुला फक्त भेटायला आलो होतो आणि भेटलोय. आता निघतो मग आम्ही. हा चल. काय रे? हा चल. ऐक ना भाई, तुम्ही असं नका जाऊ, थांबा. अरे अरे म्हणजे नाही. हे बघ, आम्हाला काहीच वाटलेलं नाहीये. आम्ही फक्त शिवाला भेटायला आलो होतो. झाली भेट. हे बघ, आजीने आईने काय काय दिलंय. हे बघ बाई, आजीने बघ त्यात तो डब्बा आहे ना आतला छोटा, त्यात ते काय काय बोलतात त्याला, गारवा दिलाय. चल येतो आम्ही. हा चल रे. थांबा. शी, किती अनहायजेनिक आहे हे. काय पाहिजे मॅम? लवकर बोला. काय आळस काय देताय? वेटर आहात ना? लोकांची ऑर्डर कशी घ्यायची कळत नाही तुम्हाला? मॅनर्स नाही आहेत? सॉरी मॅडम. काय पाहिजे तुम्हाला? गरम काय? पोहे, उपमा, शिरा आणि अजून वडा सांबार पण आहे. तुम्हाला काय पाहिजे ते बोला. काहीच चांगलं नाहीये हे पोहे वगैरे ना. सगळं आउटडेटेड आहे. काहीतरी चांगलं नाहीये का तुमच्याकडे? पास्ता वगैरे. एक काम करा, एक व्हाईट सॉस पास्ता घेऊन या. हो मॅडम, पास्ता आपल्या इथे मिळत नाही.
नाही मिळत म्हणजे? मग काय मिळतं? मग काय उपयोग आहे ह्या हॉटेलचा? का उडून बसलात तुम्ही हॉटेल? बाकी गोष्टी मिळत आहेत ना. बाकी गोष्टी म्हणजे ह्या आता तुम्ही सांगितल्या त्या तेलकट तुपकट अनहायजेनिक गोष्टी. मॅडम तुम्ही हे असं बोलू शकत नाही. तुम्हाला नसेल खायचं तर तुम्ही नका खाऊ, पण आमचे बाकी कस्टमर्स आहेत. तुम्ही नीट बोला माझ्याशी. माझा नवरा किती मोठा बिझनेसमॅन आहे माहिती नाही तुम्हाला? असे 10 हॉटेल घेऊ शकते मी. नाही तुम्ही असं ऐकणार नाही. तुमच्या मॅनेजरला बोलवा. मॅनेज ओ सर, या 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 इकडे या. बघा तुमचे वेटर्स काय करतायत ते. मी काय नाही केलं हो साहेब. 10 हॉटेल विकत घ्यायचं म्हणतायत. पागल झाली आहे बाई. पागल कोणाला बोलतोयस? एक लावून काय झालं काय झालं? हा बघ ना चंदन, माजल्यासारखा करतो. मी ऐकून घेणार नाही. एक मिनिट दादा सॉरी. तू काय सॉरी बोलतोयस? थांब ना जरा. चंदन त्यांची चूक आहे. हो थांब दादा, त्यांना जरा वेगळ्या परेशानीमध्ये त्यामुळे जरा त्यांची चिडचिड झाली. काय समजवा? मला नाही समजवा. त्याची चूक आहे. त्याला मॅनर्स नाहीये. त्याची चूक आहे. एक मिनिट दादा प्लीज घ्यायचे वांदे 10 हॉटेल विकत. बस काय करतेस तू? काय करते म्हणजे? आत्ताच्या आत्ता आपण हे हॉटेल सोडतोय. मी 1 सेकंद इथे थांबणार नाही. अरे काय मॅनर्स नाही येतल्या लोकांना काहीच. असं काय करतेस तू दिव्या? आता मला सांग, या वेळेस आपल्याला कुठे बुकिंग मिळणार आहे दुसरं? मी हवं तर गाडीत झोपेन, पण मी इथे थांबणार नाही. दिव्या अगं माझी बॅग. दिव्या ऐकते दिव्या. अरे माना गँग, हे तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात आणि असेच निघालात? काका ते आम्ही शिवाला भेटायला आलो होतो. झाली भेट. हो ना शिवा? आणि कामं पण असतात ना गॅरेजवर. काम तर असतंच रे. काम नेहमीच असतं. पण तुम्ही जर आज असेच गेलात ना तर मला खूप वाईट वाटेल बघ. आता तुम्ही ठरवा, मला वाईट वाटू द्यायचं का इथे थांबायचं? भाऊ पण यांना आपल्या घरात आई भाऊ ते फक्त मला भेटायला आले होते. जातील ते. हे काय झालंय? भाऊ ते मी कीर्ती, मला वाटलं होतं मी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले, पण मी चुकलो होतो. चूक तुझी नाहीये, बाप म्हणून मी चुकलोय. भाऊ मी तुमच्या काळजीपोटी हे अन्न घरात घेऊ देणार नाहीये. अहो ते त्या वस्तीत कसे जगतात माहितीये ना? ते घाणेरडं अन्न आहे. हो, त्याच वस्तीतल्या शिवानं मला गुंडांपासून वाचवलंय आणि त्यावेळेस हीच मुलं तिच्या मदतीला होती. शिवा आता या घरची सून आहे आणि याचा मला अभिमान आहे. कीर्ती, अन्न अन्न असतं, त्याला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो ना. आणि तुला खायचं नसेल तर तू खाऊ नकोस. पण हे असं, आज जर तू त्यांच्या जागी असतीस आणि आमच्यापैकी सगळे आम्ही तुझ्याशी असं वागलो असतो तर तुला कसं वाटलं असतं? आणि सीता, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की तू हे सगळं होऊ कसं दिलंस? आपली मुलगी अशी वागते म्हटल्यावर तू तिला थांबवायचं सोडून दिलंस आणि तू हे बघत बसलीस. एखादी गोष्ट न आवडणं हे ठीक आहे, पण एखादी चुकीची गोष्ट घडत असताना ती बघत राहणं, त्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. हो, मी बोलले तिला, पण तिने काही मुद्दामून केलं नाहीये, काळजीपोटीच केलंय. हो, पण यांनी सुद्धा कुणाच्या मायेपोटी काळजीपोटीच खायला आणलं होतं ना. आणि कीर्ती काय आता लहान नाहीये की ही अल्लडपणापोटी घडलेली चूक आहे. तिने सांगितलं आणि तुला पटलं सीता? भाऊ भाऊ यात आईची काही चूक नाही आहे. जे झालं ते चुकीचंच झालं आणि आईनी नाही घेतली ताईची बाजू. पण आशू, मी सीताची चूक झाली हे म्हणतच नाहीये, पण हे घडू न देणं ही तिची जबाबदारीच आहे ना. हो,
आणि तुझं काय रे? हे सगळे तर तुझे मित्र होते ना? अहो तू यांच्याबरोबरच असायचास ना? मग आता काय झालं? आशू, आपले मित्र हे आपल्या स्टेटसवरून ठरत नाहीत, आपल्या स्वभावावरून, आपल्या पर्सनॅलिटीवरून ठरतात. कालपर्यंत तुला ते चांगले वाटत होते ना, मग तू त्यांना आज बोलवायला हवं होतंस. तू का बोलला नाहीस? तू तेव्हा का विरोध केला नाहीस? भाऊ, या सगळ्यासाठी मला का जबाबदार धरताय? माझी काय चूक? ते आधी होते माझे मित्र, पण आता सगळं सारखं आहे का? आणि मुळात ते आधी शिवाचे मित्र आहेत ना.